मित्रांनो नमस्कार. माणसाला स्वतःचा विनाश ओढून घ्यायचा असला की त्याला तशीच बुद्धी सुचते. त्यामुळे त्याचा विनाश हा अटळ असतो. महाराष्ट्रातील 35 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करून प्रकाश आंबेडकरांनी स्वतः उभा करून स्वतःच्या पक्षाचा विनाश हा तर ओढून घेतलाच आहे. त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाला मदत कशी होईल अशीच अवसानघातकी भूमिका आणि विक्षिप्त भूमिका ही प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे. ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका जेवढी अनाकलनीय आणि चमत्कारिक आहे तेवढीच ती विरोधी आघाडीच्या संभाव्य विजयाला ही पासर मारणारी ठरेल अशीच शक्यता ही महाराष्ट्रामध्ये दिसते. त्यामुळे सन्माननीय प्रकाश आंबेडकरांबद्दल महाराष्ट्रातील राजकारणात भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून सातत्याने बोललं जात आहे. त्यामध्ये काही आक्षेपार्ह असण्याचं कारण दिसत नाही. राजकारणामध्ये आरोप हे होतच असतात आणि हे आरोप होत असताना राजकारण हा काही साधू संतांचा आखाडा नाही, किंबहुना राजकारण हा काही विनोबा भावेंचा आश्रम देखील नाही. त्यामुळे हे आरोप सहन करणं आणि ते आरोप सहन करत असताना राजकारणात पुढे जाणं हे राजकारणातलं प्रगल्भतेचं लक्षण आहे. परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संस्थेबद्दल किंबहुना एखाद्या पक्षाबद्दल वारंवार तेच आरोप होत असेल, किंबहुना तेच आरोप बोलले जात असेल तर ते आरोप मात्र काही उगाचच बोललं जात नाहीत. त्यामागचे अनेक कारणं ही शोधली गेली पाहिजेत. त्याच्यामधील सत्यांश आणि तथ्यांश हा शोधला गेला पाहिजे. त्यामध्ये असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या आरोपाबद्दल त्याची कारणं मात्र आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्या तळाशी आणि मुळाशी आपण जाण्याचा काही अंशी प्रयत्न केला गेला पाहिजे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जी निवडणूक ही नागपूरची होती, त्या नागपूरच्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराने अचानक आपला प्रचार थांबवला. त्या वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव मला फारसं आठवत नाही, पण त्या उमेदवाराने अचानक प्रचार थांबवला. त्याचं कारण असं होतं की त्याने असं सांगितलं की माझ्याकडे प्रचार पत्रक छापायला पैसे नाहीत, माझी आर्थिक परिस्थिती आता ढासळलेली आहे, म्हणून त्यांनी हात वर केले. आणि हात वर केले असताना नागपूरमधल्या स्थानिक सर्वच वर्तमानपत्रामध्ये अर्धा पान जाहिराती ही शेवटच्या 2 दिवसामध्ये छापून आणली. त्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं होतं की काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंना हे मत देऊ नका. ही जाहिरात अशा एजन्सीकडून देण्यात आलेली होती. ती एजन्सी फक्त भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जाहिराती प्रसारित करण्याचं काम हे करत होते. यावरून वंचित विकास आघाडीच्या नागपूरमधील त्या उमेदवाराचं आणि भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या त्या उमेदवाराचं काहीतरी साटलोट असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. वंचित विकास आघाडी सातत्याने सेक्युलरिझमची भूमिका घेते, धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेते, संघ परिवाराच्या विरोधात भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष ही लोकशाहीची हत्या करायला निघालेले आहेत. मर्डर ऑफ डेमोक्रेसी म्हणून भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शाह हे लोकशाहीचे उद्याचे मारेकरी आहेत अशी सतत सातत्याने ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला पूरक आणि पोषक भूमिका घ्यायची. ही वंचित विकास आघाडीची भूमिका ही महाराष्ट्रातील जनतेला गेल्या काही दिवसांपासून ज्ञात होती आणि आजच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली विक्षिप्त भूमिका, त्यामुळे त्याच्यावर अत्यंत ठसठशीतपणाने भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून जी शंका घेतली जाते ती मात्र या ठिकाणी रास्त असेच आहेत असं दिसण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. नागपूरमधील त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि नाना पटोलेंना मतदान करू नका म्हणजे पर्यायाने विरोधी उमेदवाराला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करा असाच अर्थ त्या जाहिरातीतून निघत होता. हे उदाहरण वंचित विकास आघाडीच्या दृष्टीने अतिशय बोलक्या स्वरूपाचं आहे.
त्याहीपेक्षा वंचितची असलेली दुहेरी दुटप्पी भूमिका ही मात्र सर्वांच्या लक्षात त्यावेळेस आलेली देखील होती. अशा वंचितच्या शंकेला वाव देणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत राज्यात ठिकठिकाणी त्यांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. एका बाजूला संविधान वाचवण्यासाठी मोदी शहांना सत्तेच्या बाहेर हाकला, मोदी शहांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हद्दपार करा, याबाबत तपशीलवार विवेचन करून प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ही अत्यंत जहरी टीका केलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला एकत्र येणाऱ्या समविचारी पक्षांच्या विरोधी आघाडीला सुरुंग लावण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे. हे करत असताना स्वतंत्र निवडणुका लढवून भारतीय जनता पक्षाला मोकळी वाट करून देण्याची भूमिका ही प्रकाश आंबेडकरांनी अदृश्य स्वरूपात घेतलेली आहे. हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि प्रकाशजी आंबेडकर सातत्याने हा लपंडावाचा खेळ 2019ला पण खेळत होते आणि आजही तोच खेळ 2024ला खेळत आहेत. राजकारणातला तिसरा पर्याय हा नेहमी सत्ताधारी पक्षाच्या पथ्यावर पडणारा असतो, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणारा असतो. हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि स्पष्ट असताना देखील वंचित बहुजन आघाडी स्वतःचं घर हे जाळत असताना विरोधी आघाडीचं घर देखील जाळून कोळशाचा धंदा का करत आहेत, असा प्रश्न स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील जनता विचारल्याशिवाय हा प्रकाश आंबेडकरांना राहणार नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची असलेली संदिग्ध भूमिका आणि प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये असलेली भूमिका, त्यांच्या अंतर्मनातील भूमिका, वंचितचं भूमिका ही भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिकाच आहेत. आणि अंतर्मनातील हे संचित देखील आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊ द्यायचं नाहीत, असं एका बाजूला टाहो फोडून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत ताठर भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाला गुपचूप कशी मदत होईल अशी नीती आणि अवनीती ही सातत्याने अवलंबली गेलेली आहेत. प्रकाशजी आंबेडकर हे विद्वान आहेत. प्रकाशजी आंबेडकर हे कायद्याचे गाढे अभ्यासक देखील आहेत. त्यांनी स्वतंत्र भूमिका घेणे इथपर्यंत सर्व ठीक आहेत. मध्यंतरी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी युती जाहीर केली होती, तेव्हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या काळात एकत्रितरित्या जे काम केले होते त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे वाटू लागले होते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी ही त्या इतिहासाची महाराष्ट्राला आठवण करून दिली होती. हा व्हिडिओ मी बनवत असताना सोलापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतलेली आहे. संविधानाला धोका निर्माण होऊन माझ्या उमेदवारीने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उद्या जर संसदेत जाणार असेल तर ती उमेदवारी मला नको आहेत, अशी भूमिका राहुल गायकवाड यांनी घेऊन आपली माघार घेतली आहे. जे राहुल गायकवाडांना समजतं ते प्रकाश आंबेडकरांना का समजत नसेल, हे कशावरून? अनेक ठिकाणी सुरुवातीला वंचित विकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये उमेदवार जाहीर केले. मला वाटतं 35 उमेदवार जाहीर केले. अनेक उमेदवार जाहीर केल्यानंतर ते उमेदवाऱ्या देखील बदलल्या. 6 मतदारसंघामध्ये अन्य उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिलेला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील जनभावना एकत्रित करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कल्पकतेने राबवण्याची इच्छाशक्ती ही वंचितसह विरोधी पक्षातील आघाडीकडे हवी होती, पण ती संधी मात्र प्रकाश आंबेडकरांनी गमावली आहे. महाराष्ट्रापासून मेघालयापर्यंत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड मोठा आक्रोश आणि असंतोष दिसतोय, पण तो आक्रोश मतपेटीतून परावर्तित करून भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य विजयाला पाचर मारण्याचं राजकीय कौशल्य हे प्रकाश आंबेडकरांकडे होते. तसं घडलं असतं तर 272ची जी मॅजिक फिगर आहेत त्या मॅजिक फिगरला महाशक्तीला छातीटोकपणाने अडवणं शक्य झालं असतं. अजूनही अडवणं शक्य होईल, हे मात्र सांगणं तसं फार धाडसाचं ठरेल. थोडक्यात प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवून वंचित विकास आघाडीने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. वंचित विकास आघाडीने स्वतःचा आत्मघात करून घेतलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने 41 लाखाहून अधिक मते घेतली होती, पण एकही उमेदवार
या ठिकाणी त्यांचा विजय झालेला नव्हता. वंचित विकास आघाडीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारामुळे साधारण 12 ते 13 उमेदवार हे काँग्रेस पक्षाची पराभूत झालेले होते. त्यामध्ये अशोक चव्हाणांचा देखील पराभव झालेला होता. सुशील कुमार शिंदेचा देखील पराभव झालेला होता. ही सर्व पार्श्वभूमी असताना वंचित विकास आघाडीने आपले उमेदवार उभे करून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला संसदेमध्ये जाण्यासाठी मोकळा मार्ग करून दिलेला आहे. वंचित विकास आघाडीला मत देण्याची भूमिका जर महाराष्ट्रातील मतदारांनी घेतली तर ती भूमिका मात्र मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासारखीच आहे. हे मात्र आपल्या अंतःकरणावर आणि काळजावर कोरून ठेवा. हा व्हिडिओ मी बनवत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी कोणीतरी किरण गायकर नावाचा उमेदवार हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. दिंडोरी लोकसभेसाठी सुद्धा कोणीतरी महिला उमेदवार त्यांनी वंचितने उभी केलेली आहे. किरण गायकर यांना उमेदवारी देत असताना वंचित विकास आघाडीने उमेदवाराची पात्रता, उमेदवाराचा निकष कुठला लावलेला आहे हे मात्र या ठिकाणी समजू शकलेलं नाहीत. एक निवडणुकीमध्ये श्री गायकर हे सातत्याने निवडणुकीला उभे राहण्याची भूमिका घेतात, किंबहुना उभे राहण्याची घोषणा करतात, परंतु ऐन वेळेस ते मात्र माघार घेतात. ते माघार कशासाठी घेतात आणि का घेतात हे मात्र विचारू नका. याच्या सुरस आणि अतिशय रंजक कथा या नाशिकमधील मतदारांनी स्वतंत्रपणाने माझ्या कानावर घातलेल्या आहेत. शेवटी राजकारण हे सत्ताकारण बनलेलं आहे. या सत्ताकारणामध्ये विकृतीला झळाळी आणि ताकद ही फक्त राजकारणातच मिळत असते. प्रिय प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्ही बाबासाहेबांचे नातं म्हणून तुमचा आदर आहेतच, पण राजकारण करत असताना खुल्या मनाने राजकारण करा. ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब ही नीती राजकारणात नको. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळून कबरीसमोर गुडघे याच प्रकाश आंबेडकर साहेबांनी टेकवले होते. हे गुडघे टेकवत असताना संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान हा प्रकाशजी आंबेडकर तुम्ही केलेला होता. हे महाराष्ट्र मात्र विसरणार नाहीत. हे मात्र महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवण्यासारखंच आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.